close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर भावांनो, मी आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आजचा टॉपिक आपण कशावर आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल. तर भावांनो, आपण मोबाईलमधून बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी भावांनो आपल्याला हे फोटो एडिटर ॲपची गरज लागणार आहे. तुमच्याकडे असेल तर भावांनो तुम्ही याचा यूज करू शकता, आणि कोणाकडे नसेल तर भावांनो तुम्ही गुगलवरून डाउनलोड करा किंवा प्ले स्टोअर ॲप्लिकेशनमधून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. बघू शकता ॲपचं नाव फोटो एडिटर असं आहे. तर भावांनो, मी आता ह्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस येईल. तर न्यूच्या ऑप्शनवरती टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला एक साईजचं इथं ऑप्शन ओपन होऊन येईल. तर भावांनो, तुम्हाला इथं साईज टाकायची आहे की तुम्हाला बॅकग्राऊंड कोणत्या साईजमध्ये बनवायचं आहे ते. तर भावांनो, तुम्हाला आडवं बनवायचे असतील तर भावांनो तुम्ही इथं 1280 आणि भावांनो तुम्ही इथं 720 टाकू शकता. तुमची डिझाईन आडवी होऊन जाईल. आणि भावांनो, तुम्ही इथं 4000 टाकलात आणि दोन्हीकडे सुद्धा 4000 टाकलात तर भावांनो तुम्हाला एक चौकोनी डिझाईन क्रिएट होईल. तर भावांनो, मी अशी एक डिझाईन आता वेगळी केलेली आहे, थोडीशी उभी भावांनो. तर बघू शकता मी इथं 52-22 टाकलेली आहे आणि इथं 68-38 इथं टाकलेली आहे. आणि भावांनो, हे पिक्सल आहे तर बघू शकता मी इथं किती ठेवलेली आहे, कारण ह्याच्यावर भावांनो हाय क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड तयार होतं. तर तुम्हाला हेच ठेवायचं आहे. बाकी तुम्ही इथं वरती साईज वगैरे चेंज करू शकता. केल्यानंतर भावांनो इथं ओकेच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो बघू शकता मी अशी साईजमध्ये इथं बॅकग्राऊंड बनवणार आहे. तर भावांनो, इथं व्हाईट पेज आल्यानंतर तुम्हाला इथं 3 डॉट दिसतील खालती, तुम्ही बघू शकता. त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला टेक्स्ट इमेजवर एकदा टॅप करायचा आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं खालती प्लसचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो आणखीन एकदा गॅलरीवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो आता मी तुम्हाला एक म्हणजे तुमच्याकडे सिम्पल बॅकग्राऊंड असेल, सिम्पल, त्याच्यामध्ये काहीच भावांनो तुम्हाला कलर वगैरे हे करायचं नाहीत. तर बघू शकता माझ्याकडे एक असं सिम्पल बॅकग्राऊंड आहे. बघू शकता भावांनो ह्याच्यामध्ये काहीसुद्धा इथं यूज झालेलं नाही. तर भावांनो मी हे घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही इथं कलरचं ऑप्शन आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो हे पहिलं आहे तर त्याला आपण थोडा हाय करूयात. ब्राईटनेस बघू शकता इथं वाढलेली आहे अशा प्रकारे. केल्यानंतर अप्लाय करा. आणि भावांनो हे बॅकग्राऊंड तुम्हाला ह्या बॅकग्राऊंडनंतर आणखीन भावांनो बॅकग्राऊंड तुम्हाला मी टेलिग्रामवर देणार आहे, तुम्ही तिथून या बॅकग्राऊंडचा यूज करू शकता. तर इथं आल्यानंतर भावांनो ह्याला व्यवस्थित आपली जे बॅकग्राऊंडची साईज आहे त्या साईजनुसार इथं सेट करा. तर बघू शकता मी इथं सेट केलेलं आहे. केल्यानंतर भावांनो तुम्हाला आलं तिथं 3 डॉट दिसतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो आता ह्याला आपण इफेक्ट देणार आहोत. तर इफेक्टच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर खालती इथं नंचं ऑप्शन आलेलं आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो खालती स्क्रोल करा. केल्यानंतर भावांनो तुम्हाला झूम ब्लर साईजचा इफेक्ट दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो आपली जी बॅकग्राऊंड आहे ती झूम झालेली आहे. आणि भावांनो इथून तुम्ही त्याची अमाऊंट कमी जास्त सुद्धा करू शकता. तर मी भावांनो इथं 70 ठेवतो. बघू शकता अशा प्रकारे इथं ठेवलेली आहे. ठेवल्यानंतर भावांनो आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय गोष्टी ॲड करायच्या आहेत, जसं की मी तुम्हाला सांगतो. तर प्लसच्या ऑप्शनवर टॅप करा, गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर भावांनो तुम्हाला काहीही इथं ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर मी तुम्हाला एक दाखवतो इथं ॲड करून. तर भावांनो मला हे बिल्डिंगचे फोटो इथं ॲड करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे हे एक बॅकग्राऊंडच आहे भावांनो. तर भावांनो ही जी बिल्डिंगची फोटो आहे तर ते मला त्या बॅकग्राऊंडमध्ये ॲड करायचे आहे. केल्यानंतर भावांनो तुम्हाला एचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक रेशो सिलेक्ट होईल. तुम्ही जेवढं बॅकग्राऊंड पाहिजे भावांनो तुम्ही घेऊ शकता. तर मी बघू शकता एवढं पाहिजे आहे मला. केल्यानंतर भावांनो अप्लायच्या ऑप्शनवर टॅप करा. तर भावांनो ते बॅकग्राऊंड इथं ॲड झालेलं आहे. तर व्यवस्थित भावांनो इथं तुम्ही ॲड करू शकता. आणि भावांनो त्याला आपण इफेक्ट देणार आहोत. इफेक्ट देण्यासाठी भावांनो 3 डॉटवर टॅप करा. ब्लेंड मोडवर सिलेक्ट करा आणि भावांनो ओव्हरले इफेक्ट अप्लाय करा. ओव्हरले बघू शकता भावांनो तुम्ही इथं आपण बॅकग्राऊंडला भरपूर इथं इफेक्ट देऊ शकतो. त्यानंतर भावांनो तुम्हाला टेक्स्ट इथं बॅकग्राऊंडला अप्लाय करायचा आहे हलक्या टाईपमध्ये. तर भावांनो मी तुम्हाला टेक्स्टसुद्धा अप्लाय करून दाखवतो. तर भावांनो मी एक टेक्स्ट घेतो आता इथं सिम्पल.
तर बघू शकता भावांनो, आपण असा एक इथं टेक्स्ट घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर भावांनो अप्लायच्या ऑप्शनवर टॅप करा. मला जेवढं पाहिजे भावांनो तेवढी साईज इथं क्रिएट करून घ्या. त्यानंतर भावांनो ब्लेंड मोड जाऊन तुम्ही ओव्हरले इफेक्ट अप्लाय करा आणि भावांनो त्याची ऑपोसिटी भावांनो तुम्हाला इथं कमी करायची आहे. बघू शकता इथं याच्या खाली ऑपोसिटीचा ऑप्शन आहे. तर भावांनो तुम्हाला हवी असेल तेवढी तुम्ही इथं ऑप्शन कमी करू शकता. तर बघू शकता भावांनो इथं अशा प्रकारे टेक्स्टसुद्धा इथं ॲड करू शकता तुम्ही. आणि भावांनो तुम्ही कुठल्याही डिझाईनसाठी हे बॅकग्राऊंड वापरू शकता. तर भावांनो हे झालं आपलं बॅकग्राऊंड क्रिएट करणं. तर भावांनो ह्या त्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. तर राईटचा ऑप्शन आहे त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो जरा लोड होईल कारण आपली डिझाईन हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होत आहे. बघू शकता भावांनो इथं आल्यानंतर आणखीन तुम्हाला त्याच ठिकाणी इथं डाउनलोडचा ऑप्शन दिसेल त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला JPG सिलेक्ट करायचं आहे आणि क्वालिटी भावांनो तुम्हाला 100% इथं करायची आहे. आणि गॅलरीचा ऑप्शन दिसेल त्यावर एकदा टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भावांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भावांनो याच्यासाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.